मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात येतोय। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता आल्यास मुंबईतील प्रदूषण कसं कमी करणार या संदर्भामध्ये जाहीरनामा हा वर्षा गायकवाड सध्या प्रसिद्ध करतायत। हे दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। मुंबई महापालिका स्वबळावरती लढवण्याचा निर्णय हा मुंबई काँग्रेसने घेतलेला आहे आणि त्यानंतर आज काँग्रेसकडून या निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। तर मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाबाबत काही मुद्दे या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहेत। मुंबई महापालिकेमध्ये जर सत्ता आली तर प्रदूषण कसं कमी करता येईल या संदर्भामध्ये हा जाहीरनामा सध्या वर्षा गायकवाड ह्या प्रसिद्ध करतायत। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने आता कंबर कसलेली आहे। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाचा मुद्दा हा डोकं वर काढतोय आणि याच अनुषंगाने आता काँग्रेसने देखील मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने काही मुद्दे हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेले आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रदर्शन करण्यात येत आहे। हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसने स्वबळाची घोषणा केलेली होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी काहीशी नाराजी निर्माण झाली आहे का अशी चर्चा रंगलेली होती। परंतु असं असतानाच आता काँग्रेसने कंबर कसलेली आहे। अनेक महत्त्वाचे नेते यांच्याबरोबरच अनेक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मुंबईच्या अनुषंगाने मांडण्यात आलेले आहेत आणि त्यातीलच एक महत्त्वाचा मुद्दा आहे मुंबईतील प्रदूषणाचा। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये सत्ता आल्यास मुंबईतील प्रदूषण हे कसं कमी केलं जाऊ शकतं या संदर्भामधील अनेक उपाययोजना हे महत्त्वाचे मुद्दे या जाहीरनाम्यामधून प्रसिद्ध करण्यात येत आहेत। तर हातामध्ये अनेक फलक घेत वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महापालिकेने कंबर कसलेली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय। कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? आकांक्षा, आपण पाहिला असेल तर गेल्या अनेक दिवसापासून मुंबईची जी गुणवत्ता आहे हवेची ती खालवत आहे। यावरती आता काँग्रेसने कुठेतरी एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे। येणारी महानगरपालिका अनुषंगाने आता काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। सध्या मी आपल्याला दाखवू शकतो कशा प्रकारे जाहीरनामा हा मुंबई काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला आहे। सध्या आपण समोर बघू शकतो आपल्याला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड दिसत आहेत। त्या साईडला अमीन पटेल असतील, नसीम खान असतील, त्याचबरोबर सचिन सावंत असतील, हे प्रमुख नेते मुंबईतले हे सध्या आपल्याला दिसतात आणि यामध्ये आपण बघू शकतो प्रदूषण मुक्त मुंबईचा जाहीरनामा असं नाव आपल्याला देण्यात आलं आहे। यामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तर झाडं लावण्याचे कामं असतील, त्याचबरोबर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती बांधकामं चालू आहेत। त्या बांधकामांवर कुठेतरी निर्बंध कशा प्रकारे लावता येतील, त्यांनी हवेची गुणवत्ता वाढेल, त्याचबरोबर पायाभूत सुविधांची कामं ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात। अनेक मोठमोठाले प्रकल्प हे मुंबई महानगरपालिका हाताळत असते, तर ती कशा प्रकारे हाताळायची, त्याचबरोबर AQI जो असतो त्यासाठी कशा प्रकारे AQI लावून आपण बघू शकतो की मेजरमेंट त्यांना करता येईल, अशा अनेक गोष्टी मुंबई काँग्रेसने समोर ठेवल्या आहेत। येणारी महानगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्याचबरोबर आता जी मुंबईची हवेची गुणवत्ता आहे ती कशा प्रकारे खालवत आहे आणि यामुळे कुठेतरी मुंबईकरांच्या आरोग्याला धोका आहे असं देखील आता काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे। आपण पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण देखील बातम्यांमध्ये पाहिलं असेल की मुंबईची हवा ही कशा प्रकारे प्रदूषित झाली आहे। त्यामुळे आता महानगरपालिकेने पण काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत। पण काँग्रेसचं म्हणणं आहे की सरकारकडून काही महत्त्वाची पावलं ही समोर उचलण्यात यावी, पण ती त्या प्रकारे उचलली जात नाहीत। त्यामुळे आगामी महानगरपालिकेमध्ये मुंबईकडून हा जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात आला आहे। यामध्ये हरित क्षेत्र का विस्तार अशा नावाने एक त्यांनी प्रोग्राम देखील समोर ठेवला आहे। यामध्ये बरोबर आहे, त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। धन्यवाद ईशान या संपूर्ण माहितीसाठी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.